सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। कशासाठी त्याच्या अंगात हे लोक सांभाळायचे गुण लागत। तुमच्या गावची 3,500 लोकसंख्या आहे, 3,500 प्रकारचे लोक आहेत, हे सांभाळायचं खायचं काम आहे का? म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण पाहिले। शिवाजी महाराजांनी कसं काम केलं, साम दाम दंड वेल वापरून सरपंच तसं पाहिजे। मी तुम्हाला 2-4 उदाहरणं सांगतो आम्ही कसं केलं, मग तुमच्या लक्षात येईल। मी जेवढा वरून काळा आहे त्याच्या 10 पट आतून काळा आहे, एवढा दिसतो एवढा सोपा नाही। मी 30 वर्षापूर्वी 90 दिवसात माझं गाव हवालदारी मुक्त केलं होतं बिगर पैशाचं। 90 दिवसात वन टाइम बाहेर जाऊनच बसलं देत नव्हतं। पाटलाच्या बाईला दंडाला धरून घेत तुम्ही हा साहेब सोपं नाही ते। तुम्हाला राग आला तुम्हाला बोटाने मारा शिवाय द्या, पण मी हे केलं तेव्हा केलं म्हणून झालं ते। त्या लोकांना ते कळत नव्हतं, ते अज्ञान होते। ते संडास का बांधायचं हे लोकांना माहित नाही। आता खरं संडासवर बोलू नये, पण एक उदाहरण तुम्हाला सांगूनच टाकतो निघलं म्हणून। तुमच्या गावातले एक अर्धा माणूस बाहेर जातो का? जातो नीट ऐकत आहे। काही माणसं अजून मी बाहेर जाते किंवा काही लोक संडास बांधून पण पोराला बाहेर बसते लेकराला। ती बाई काय म्हणते त्याला भेवायचं, त्याला कळत नाही। आता मला सांगा, मोठ्या माणसाच्या संडास आणि लहान लेकराच्या संडास मध्ये काय फरक आहे का? मोठ्या माणसाच्या संडास मध्ये किडे, लहान लेकराच्या संडासचे काय किडे म्हणते? नीट ऐका गावच्या लोकांनो, जर एखादा माणूस बाहेर संडासला बसला, नीट ऐका, आणि त्याच्या संडासवर जर माशी बसली, माशीला पाय राहते 6, किती 6, ते 6 पाय जर तिने त्या माशीने संडासात बुडिले, एका पायाला 6,000 जंतू चिटकले, 6,000 एका पायाला। ती माशी जर उठून आली ना आपल्या भाकरीवर बसली, आपण भाकर खातो का फेकून देतो? 36,000 जंतू आणले आम्ही ना, कोणी बी खातो भाकर, ती सगळे आम्ही तुम्ही सगळे खाते, आपल्याला कळलं नाही। आता मला सांगा, त्याच माणसाला जर आपण सांगितलं की तू टाचणी घे, टाचणी सुई द्वाराची सुई, आणि तिचं टोक तो संडास मध्ये पुढे स्वतःच्या टोक, हा सगळी सुई नाही, आणि ते भाकरीला खाय नाही खायचं। टोक मोठं का 6 पाय मोठे? काय मोठं? 6 पाय मोठे, 6 पायाचं खातो, टोकाचं नाही खात। बोबगावचे लोक हो, इथे घोटाळा झाला, तुमच्या लक्षात आलं की नाही आलं बघा। सुईच्या टोकाने लावलं ते आपलंच होतं, ते आपण खात नाही। आता माशीनं आणलं, ते राष्ट्रवादीचं आहे का भाजपचं आहे? कोणी कोणाचं खातं, कोणी कोणाचं खातं? आपलं अज्ञान आहे ते, आपल्यातलं अज्ञान। पण तुम्हाला जर ते खायचं नसेल, तर एकच इलाज आहे, त्या राहिलेल्या लोकांच्या घरी जा, त्यांच्या पाय पडा, भाऊ इतके दिवस खाल्लं आता बस झालं। काय करणार? नाही तर आपल्याला खावं लागेल।
आपण काय म्हणतो ते मूर्ख आहे. तुम्ही नीट अभ्यास करा साहेब. तुम्ही काय म्हणते कोणी आधी लागत ते मूर्ख आहे. आणि ते मूर्ख आहे मग तेच का खबर. नाही एक बी माणूस बाहेर नाही गेला पाहिजे. 400 वर्षापूर्वी इसवी सन 1600 मध्ये आमचा बाप छत्रपती शिवाजी महाराजांकडे शौचालय होतं. रायगड किल्ल्यावर जाऊन पहा, त्यावेळेस बांधलेलं शौचालय अजूनही. आम्हाला लाज वाटायला पाहिजे. आम्ही महाराजांचं नाव घेतो नुसतं, आम्हाला कळलं नाही. 400 वर्षापूर्वी माझे जाऊन शौचालय वापरत होते. अहो तुम्हाला कधी आपण अभ्यास करीत नाही साहेब. माझ्या अंदाजाने सीता द्रौपदी या सुद्धा शौचालय वापरत होत्या. मी पाहायला नव्हतो. ही गोष्ट जरी खरी आहे पण अंदाज लावा ना. द्रौपदी रस्त्याला जाता सगळे सांगितलं दुर्योधनाला उठून उभं राहिली असं किती आहे? असं असेल नाही. तो रावण ते तोंड त्याचे एका हातात धोतर एका हातात तेवढं असं असेल का? असेल मग कसं असेल? श्रीकृष्ण भगवान एका हातात सुदर्शन चक्र दुसऱ्या हातात तेवढं चाललंय असं असेल? नाही. त्या काळात सुद्धा शौचालयाचा वापर होता. आणि जास्तीत जास्त जी आपली परसबाग होती त्या काळात, तुम्ही ध्यान करा, परसबागेत शौचालय बांधले होते ते. म्हणून जर तुम्ही एखाद्या माणसाच्या घरी गेले आणि तो जर शौचालयाला गेलेला असला, त्याच्या घरी जर तुम्ही विचारलं कुठे गेले मालक, तर त्याची लक्ष्मी सांगत होती ते परसाकडे गेले. कुठं? कळलं का नाही कळलं? तेव्हापासून आपण त्याचा शब्द परसाकडे केला. ते परसाकडे जात होते, त्याचा वापर त्या जागेला नाव ते होतं. म्हणून सरपंचाला हे सगळं टेक्निक वापरून करायचं. आम्ही कचरा लोकांच्या घरून आणतो. छोटे ट्रॅक्टर आहे आमचं, 2 कुंड्या गेल्या कचरा ठेवायला. त्या बाईला सांगितलं तू कुठे टाकू नको, घरी ठेव. आमचा कर्मचारी जातो कचरा घेऊन येतो, ट्रॅक्टर जातो. गावात कचरा होईल का? नाही, त्याचं खत करतो आम्ही. बाईला सांगितलं प्लास्टिक वेगळं ते, तुम्ही प्लास्टिक फेकू नका, प्लास्टिक जाळू नका. भयानक वाईट आहे ते प्लास्टिक, भयानक वाईट. तुम्हाला काय सांगा, नुसतं प्लास्टिक एक दिवस या जगाला संपून टाके ना, एवढं वाईट आहे. तुम्ही म्हणा ना आम्ही काय करा भाऊ, त्याच गोळा करा सरपंचाच्या घरी नेऊन टाका. आणि प्लास्टिकचे काय करायचं याची जर सरपंचाला अक्कल नाही तर मग लोकांना काय करा, याने काय करा. त्याच दर तालुक्याला 1 युनिट दिलं सरकारने प्लास्टिक रिसायकल करायला. दर तालुक्याला 1 तिथं नेऊन द्यायचंय, सरपंचाने ग्रामसेवकांनी नेऊन द्यायचंय. आम्ही आमच्या बाया ऐकत नाही, एकत्र करून देत होते. आम्ही लय सांगितलं नाही ऐकत. मग आम्ही ग्रामपंचायतच्या नावाची पिशवी केली. दर बाईला 1 मोठी पिशवी दिली एवढी. तिला सांगितलं बाई या पिशवीत ठेवायचा. तरी बाया ऐकत नाही. प्लास्टिक कोण कचऱ्यात, पिशवी बाजारात. हे बदमाश लोक आहेत. मग आता 3 वर्षांनी आम्ही काय केलं साहेब, जी बाई प्लास्टिक बाजूला ठेवीन आम्हाला देईन तिच्याकडून 20 रुपये किलो विकत घेतो. हे तुकडा फेकीत नाही. बाया एवढ्या हुशार झाल्या, तिचं तर ठुकीच. शेजारण्याची उचलून ठेवली. म्हणून मी म्हणलं सरपंच होण्यालाही सोपं आहे. सरपंच आणि गावातले रानडुकरं सांभाळायला अवघड रे बाबा. हे ज्याला जमत त्यानेच करा.
लग्नाची नोंदी करीत नाही खेड्यात बाहेर. मी पोराची नोंद घ्यायचीच बंद केली. एका बाईला अडवलं, ती म्हणे मग पोराची नोंद घ्या. मी म्हटलं लग्नात सर्टिफिकेट आण, तेव्हा पोराची नोंद घेतो, तशी घेत नाही. ती म्हणलं लग्नात सर्टिफिकेट नाही मागलं. म्हटलं बाई कोणाचं आहे, मला काय कळलं कोणाचं आहे. तेव्हापासून बाहेर लग्नाची नोंद करायला लागल्या. महिला मंडळ तुम्हाला हात जोडून विनंती आहे, लग्नाची नोंद लग्नाच्या दिवशीच करायची. उलट 8 दिवस आधी करा. बिगर नोंदीचं लग्न लावायचं नाही. माणूस मेला बिना ते खेड्यात नोंद करीत नाही. सरपंचाला 20 दिवसाचा अधिकार आहे. त्याच्यानंतर सरपंचाला लिहिता येत नाही. लय लोकांना माहित बी नाही, गावातल्याला माहितीच नाही. मग त्याला तहसीलून कोर्टातून आणावं लागतो कागद, तेव्हा त्याची नोंद होती. गावात वाद होतो, भांडण होतं, त्याला सर्टिफिकेट नाही मिळालं तर मग आम्ही काय केलं, जर गावात एखादं म्हातारं मेलं तर सांगेल लोकांना, तुम्ही एक अर्ज पाठवा, स्मशानभूमीत जाळायची परवानगी द्या, म्हणून आम्ही तुम्हाला परवानगी देऊ, तुम्ही जाळा. एनओसी एक अर्ज देते ते. त्याचा अर्ज पंचायतला आला की आम्ही त्याच्या बापाच्या मौतीला 3000 रुपये नगदी देतो फुकट. त्याच्यामुळं ते पोरग म्हातारं मेलं रे मेलं, पहिले अर्ज 3000 आला म्हणतो. पाहुण्याला नंतर सांगू, पहिले पंचायतला सांगा. काय नाही द्यायचं. आणि तुम्हाला सांगतो, आम्ही जे हे लोकांसाठी केलं, हे कोणाच्या पैशातून केलं, त्यांनी दिलेल्या टॅक्स मधून केलं. आम्ही काय उपकार केले? अख्ख्या गावचा जन्मतारखा आहे माझ्याजवळ. आज कोणाचा वाढदिवस? तुमचा आज आहे ना. आमच्या इथं सगळ्याचा वाढदिवस पंचायत साजरी करते. मोठ्या बोर्डावर नाव, फोटो येतं, आज अमुक अमुक माणसाचा बर्थडे आहे, ग्रामपंचायतकडून हार्दिक शुभेच्छा. सगळ्या गावाला माहित होतं. त्याच्या आईला आमच्या बोर्डावर आलं माहित होतं. सगळ्या गावचा रक्त ग्रुप पण माहिती आहे आम्हाला, कोणाचं रक्त कोणत्या ग्रुपचं आहे. मी म्हणलं ना, सरपंच आई आहे, सरपंच बाप आहे, सरपंच पांडुरंग आहे. हे सरपंचाला कळलं तर वाढदिवसाला असो, काय असो, हर काम असो. माझं ऑफिस येऊन बघ, 42 CCTV कॅमेरे, सगळं गाव दिसतं पंचायत मध्ये. बाई घराच्या बाहेर निघली की पहिले पत्र घेते, नाही तर त्या मेलेल्या ऑफिसात दिसते. सगळ्या कर्मचाऱ्याला ठाऊक आहे, जेवढे शासनाचे कर्मचारी, एका गावाला 30 ते 40 कर्मचारी राहते. किती? 30 ते 40 दर गावाला. हे आम्हाला माहितीच नाही कोण कर्मचारी आहे, काय काम करतो, कधी येतो, कधी जातो. आमच्या इथे सगळ्या कर्मचाऱ्यांना हजेरी द्यावी लागते. कोपऱ्या कोपऱ्यावर गावातले कोपरे असते का रस्त्याचे, दोन्ही कोपऱ्यावर मोठाले आरसे. तुम्ही इकडून चालले तर इकडून काय आलं तुम्हाला दिसलं पाहिजे. सेन्सर आहे. माझं ऑफिस 1.5 कोटीचं बांधलेलं आहे. हे मी तुम्हाला फुगीरपणासाठी नाही सांगू राहिलो, हे होऊ शकतं. आमचं झालं, तुमचं का व्हायचं नाही? आणि आमचं त्या काळात झालं, या काळात तर काही होऊ शकतं. आम्ही कधी केलं? जेव्हा शासन पैसा देत नव्हतं तेव्हा केलं. हे सगळं होऊ शकतं, त्याला काही अडचण नाही. म्हणून लोकांकडे टेक्निक करायचे. आणि तुम्ही कितीही केलं गावासाठी तरी गाव सरपंचाला चांगलं म्हणणार नाही. पण चांगलं म्हणायसाठी करायचं नाही. ती बाई तिच्या लेकराला जे थाट करते ना, 6 महिन्याच्या लेकराला, ते लेकरू कधी आईला चांगलं म्हणलं का? नाही. आणि बाईनं उचलून घेतल्यावर अंगावर शी करत ती. हे तसे हरणघोर तुमच्या अंगावर शी करणारच आहे. किती चांगलं करा. आमच्या तिकडे आहे ना, रस्त्याच्या कडेला 2-2, 3-3 कुत्रे बसते असे.
काहीतरी गप्पा मारते, त्याची मिटिंग चालते, आणि गाडी आली 4 व्हीलर 2 व्हीलर, ते कुत्रे उठते त्या गाडीची मागं पळते, अर्धा किलोमीटर पळते ते कुत्रे. काहून पळते मला अजून कळलं नाही. तुमच्याकडे पळते का? हा, इकडे बी आहे. ते कुत्रे काहून पळाले मला कळलं नाही, पण मला एक गोष्ट कळली, किती कुत्रे गाडीच्या मागे लागले तर गाडीवाल्यांना कधी विचारलं नाही का बाबा तुम्ही काहून पळाले. गाडी उभा केली नाही किंवा कुत्र्याला विचारलं नाही, त्याला आपली गाडी व्यवस्थित चालवली. म्हणजे तुमची चालू गाडी उभा करून कधी कुत्र्याला विचारायचं नाही. ते कुत्रे पळतेन पळतेन थांबतेन, त्याच्या जागेवर जाऊन बसते. तुम्ही ध्यान करायचं, दर गावात असे 2-4 कुत्रे असतेच, चांगल्या गाडीच्या मागे लागतेच. हा ना, म्हणून हे राजकारण, भाऊबंदकी, गटबाजकी सोडून काम करा. माझ्या थोडं डोक्याने मी 15 ऑगस्टला महिलांना सायकली वाटल्या होत्या आमच्या पंचायतच्या पैशाला. 25 सायकली आणल्या. 2 किस्से सांगतो, 5 मिनिटात आठवतो. 25 सायकली आणल्या. महिलाला म्हणलं अर्ज करा, ज्या महिला बाहेर पुढे जाती कामाला शेतात तिला सायकल फुकट, काही अडचण नाही, काही आठ नाही. 25 सायकली आणल्या 13 ऑगस्टला आणि दौंडी दिली. 14 ऑगस्टला अर्ज आले 50. किती? 50 लोकांना बायानं अर्ज केले. सगळ्या गावांना अर्ज केलेच नाही. 800 घरे, फक्त 50 लोकांना अर्ज केले. 750 लोकांना अर्जच नाही केले. फुकट सायकल असून त्यांना माहित आहे एक काळ हे कायच का तिथं काय सायकल सोयी नाही, आराम केलं नाही. ग्रामसेवक घाबरला, म्हणे 50 अर्ज आले, सायकली 25, आता कसं करता. म्हणजे 50 बाया बनलेल्या हॉलमध्ये बसल्या. म्हणलं ताई आम्ही 25 सायकली आणले, तुमच्या 50 जणीचा अर्ज आहे. 25 आता वाटी तो 25-26 जानेवारीला वाटतो, चालन का? चालन म्हणजे आता काय अडचण नाही. म्हणलं प्रश्न असा आहे, आता आधी कोणत्या 25ला द्यायचं? ते म्हणे तुम्ही जसं सांगाल तसं तुम्ही ठरवा. म्हणलं एक काम करू, जी बाई मला गावातून एक चक्कर हाणून देईल, सायकल हाणून दाखीन, तिचा नंबर पाहिला. जे पळाल्या बाहेर घरला एकीला सायकल हाणता येत नव्हती. मारचं कार्यकर्ते गाडीत नाही असं नाही, कारण वेगळं. हे सगळं काम करायला मी तुम्हाला सांगितलं पैसा लागतो. आम्ही काय केलं, लोकांना टॅक्स ठरवून दिला की बाबा तुम्ही एवढा टॅक्स भरायचा, आम्ही तुम्हाला सगळ्या सुविधा देऊ. आवाज येतोय. माझ्या गावाचे 800 घरे, 4000 लोकसंख्या, 800 घरे, एका घराला 5000 रुपये टॅक्स आहे. 5000. ताई नीट ऐका. अरे फडतरे भाऊ, सुनील भाऊ, एकदम महिला पाठवा, एक गाडी करून पाठवा यांना पाहायला. यांना कहू पाठवा म्हटलं मी, महिलाचा स्वभाव कसा जळपा असतो, कुठे काय पाहिलं ना आम्हाला असं पाहिजे, आणि मग त्याचा फायदा होईल ना गावाला, म्हणून यांना पाठवा. यांना नका पाठवा. हे बदमाश पुढच्या शिट्यावरच्या मागची निंदा करेन आणि मागच्या पुढच्याची निंदा करेन. याला गावाशी काय गेलं. मी याला पाठवा, याला पाठवा. माझे हात जोडून विनंती, 10-20 चांगल्या महिला पाठवा. खूप गरज आहे त्याची, खूप गरज आहे. आम्ही 5000 रुपये टॅक्स घेतो एका घरातून काही वर्षाला. एकदा टॅक्स भरला का वर्षभर काय त्याच्या डोक्यात ताण नाही. 800 घरे, 40 लाख रुपये जमा होतो आमचा टॅक्स. सरकार देतं मला 40 लाख. दरवर्षी 80 लाख 1 एप्रिलला माझ्या खात्यात जमा होते, माझ्या म्हणजे सरपंचाचे. 80 लाख दरवर्षी. आणि आता काम काहीच करायचं नाही, काम करायलाच नाही.